हाय फ्रेंड्स, नाशिकमध्ये एक प्रिया नावाची मुलगी होती. ती एका थिएटर ग्रुपमध्ये जायची आणि त्याच थिएटर ग्रुपमध्ये ना एक ओम नावाचा मुलगा पण यायचा. तर ह्या दोघांची मैत्री चांगली होत गेली आणि नंतर त्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. मग प्रियाने ओमला त्याच्या आयुष्याबद्दल विचारलं, तर त्यावरती ओमने तिला सांगितलं की त्याचं एका शांती नावाच्या मुलीशी लग्न झालं होतं, पण आता त्यांचा डिव्होर्स झालेला आहे, त्यामुळे आता तो सध्या सिंगल आहे. मग नंतर ओम हा मुंबईला त्याची ट्रान्सफर झाली, त्यामुळं ओम हा मुंबईला आला आणि मग त्यावेळेस ओमने प्रियाला सांगितलं की तू पण आता माझ्यासोबत मुंबईला शिफ्ट होऊन जा. तर तिने तिच्या घरच्यांना बोलून ही पण मुंबईला जॉबला चालले असं सांगून ही मुंबईला शिफ्ट झाली, ती जॉब जॉईन केला. मग काही दिवस इथे राहत असताना तिला ओम बोलला प्रियाला की तू असे घरापासून दूरच राहते आणि तिकडं तुझे पैसे वेगळे खर्च करण्यापेक्षा तू माझ्यासोबत येऊन राहा आणि आपण तो पैसा तिकडे जो खर्च करतो तो आपण सोबत इथे मिळून खर्च करू. तर प्रियाने तिच्या घरच्यांशी खोटं बोलून ती ओमसोबत त्याच्यासोबत तिकडे शिफ्ट झाली. मग 2 महिन्यापूर्वी त्याचा वाढदिवस होता, तेव्हा प्रियाने त्याला त्याच्या वाढदिवसाला एक टी-शर्ट गिफ्ट केला. असं एकमेकांच्या बर्थडेला गिफ्ट वगैरे देणं, बाहेर फिरायला जाणं वगैरे त्यांचं छान प्रेम प्रकरण चालू होतं. मग प्रिया त्याला नेहमी लग्नाबद्दल विचारायची, आपण लग्न कधी करणार, लग्न कधी करणार. तर हा नेहमी काही ना काही कारण सांगून तो विषय टाळून द्यायचा. एक दिवस प्रियाला तिच्या ऑफिसचं काहीतरी काम होतं, तर त्यावेळेस तिने ओमचा लॅपटॉप घेतला. मग ओमच्या लॅपटॉपमध्ये काम झाल्यानंतर ती काही चेक करत होती गोष्टी, तर तिला त्या लॅपटॉपमध्ये एक फॅमिली फोटो भेटला. तर तो फॅमिली फोटो बघितल्यानंतर आधी तिला वाटलं की कदाचित ती त्याची एक्स वाईफ असावी, पण नंतर तिने तो फोटो जेव्हा नीट बघितला तिला एकदम शॉक लागला. कारण त्या फोटोमध्ये त्याने घातलेला जो टी शर्ट होता तो एक्झॅक्ट टी शर्ट तिने त्याला 2 महिन्यापूर्वी वाढदिवसाला गिफ्ट केला. मग तिने त्याला विचारलं, तू माझ्यासोबत असं खोटं का वागला, तुझा डिवोर्स नाही झालाय, मग तरी तुम्हाला असं बोलला की तुझा डिवोर्स झाला, असं का तू केलं. तर ह्या सगळ्यातनं मला तुम्हाला एक सांगायचं आहे की हा ओम ह्या प्रियासोबत जे वागला ना त्याला म्हणतात डिसिव्ह म्हणजे धोका देणं. म्हणजे एखादी गोष्ट खरी नाहीये तरी ती खरी आहे असं भासवणं समोरच्या व्यक्तीला. म्हणजे ओमने हिला काय भासवलं की याचा डिव्होर्स झालेला आहे, पण खरं तर त्याचा डिव्होर्स झाला नाही. म्हणजे त्याने तिला धोका दिला, त्याने तिला भ्रमात ठेवलं. आणि ओम त्याची बायको शांती सोबत जे वागला त्याला आपण इनफिडॅलिटी असं म्हणू शकतो. इनफिडॅलिटी म्हणजे आपल्या पती किंवा पत्नीच्या व्यतिरिक्त दुसऱ्या व्यक्तीसोबत प्रेम संबंध असणे, जे की ओमने केलं. आणि ओम जे प्रियासोबत वागला त्याला डिसिव्ह असं म्हणतात, म्हणजे धोका देणं. मी ओमला पण नाही ओळखत, शांतीला नाही ओळखत, प्रियाला पण नाही ओळखत. फक्त शब्दांचे अर्थ सांगण्यासाठी म्हणून एक होती स्टोरी बनवली आहे. असे अजून शब्दांचे अर्थ जाणून घेण्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब